बोली नर्मदा मैया की जय हो। नर्मदे हार यांची चौथी परिक्रमा आहे. तुमचं नाव काय? बापूराव ताटे. बापूराव ताठे येते आणि त्यांची चौथी परिक्रमा आहे. परिक्रमा का करतात? परिक्रमा काय आता परिक्रमा हे आमच्या घरचे नाही, परिक्रमा का करायची? काय करायचं आपल्याला करायचं, हरिनाम घ्यायचा, चालायचं. वाटायला नर्मदे हार, यायचं नर्मदे तर हार. बंद नव्हतं बरं का, कत्तही बंद नव्हतं. दुखायला होतं जास्त होतं सुरू. आणि आता परिक्रमेत किती गर्दी? गर्दी खूप आहे आता. काय कमी आहे का? आणि इतक्या गर्दीत आम्ही खूप चलत होत होतो आम्ही. मग ते खूप चालण्यामुळेच झालंय. नाही होतं कमी जास्त होतं. आता तुम्ही सांगा, तुम्हाला इथं आलेलं 25-26 दिवस झालेत, 27 लय नाही 25-26, आणि मला लागले तर 2 महिने झालेत. आम्हाला पण किती महिने झाले? दिवस नाही झाले. पाहिलं नव्हतं. आता काही बरोबर आहे का निघायचं का आरती केली आता. म्हणजे मला हो ना मग. म्हणजे मला झाले 2 महिने. ऐका ना, तुमची चौथी परिक्रमा आहे आणि तुम्ही एकाही तीर्थाच्या ठिकाणी गेला नाही. आता कुठं? ऐका ना, ऐका आता दोनच गोष्टी. दोन गोष्टी. खरंच ऐका. तेव्हा इथून आहे ना अर्धा किलोमीटर माग कामनाथ, ही कामनाथ महादेवी आणि मागं सिद्धनाथ महादेवी, तिथं तुम्ही गेला नाही. बघा ना, इथले येतच तुम्हाला सांगतो, पण गेला नाही ना. आता तुमची चौथी परिक्रमा आहे. बरं, त्याच्या मागं 11 तीर्थ आहेत. तुम्ही जिथून निघाला काल सकाळी, तिथून 11 तीर्थ होते. त्याच्या एकाही ठिकाणी गेला नाही मी तुम्हाला खरं सांगतो. मग आता काय झालंय की नर्मदेच्या किनाऱ्यात सगळे तीर्थच आहेत ना, पण आपण तिथं जात नाही ना. तुम्ही सकाळी उठत आहे आश्रमातून, दुसऱ्या आश्रमात जात आहे, तिथून उठत आहे संध्याकाळच्या आश्रमात जात आहे, तिथून परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, 3ला 4ला उठायचं, 5ला बाहेर पडायचं. म्हणजे आता त्या आश्रमांचं करायचं कसं काय? म्हणजे आपण परिक्रमा करतोय का? तुमचं जाऊ द्या. आता फक्त ह्या आश्रमातून त्या आश्रमातून त्या आश्रमातून त्या आश्रमात चालते. बरं, इतकं की 30-35. आता बाप्या माणसाचं वेगळे, या बाय माणसाचं गेले ना पाय मोडून शनी. आता झाला बरं तर ठीक आहे, कारण म्हातारपणी पाय लवकर बरा होत नाही. कसं काय? नाही, थोडं दुखू झालं शेवटी. आता तुमच्यासाठी गाडी आली आहे स्पेशल. कुठून? जालन्यावरून गाडी तुम्हाला न्यायला आली. मग त्यांना त्रास, तुम्हाला त्रास. ह्या मोरख्याच्या मुसक्या आवडल्या पाहिजे पहिल्या. का माहिती आहे का? की ज्यांना परिक्रमेबद्दल काही माहीत नाही आणि त्यांना मनातून करायची पण नाही, अशी लोक घेऊन येणं हे फार मोठा गुन्हा आहे. का गुन्हा आहे? की तुम्ही आश्रमांचे ताणतणाव पाहिलेत का? किती गर्दी आहे आश्रमांमध्ये. 200-300 500 शिवाय माणूस का जेवायला? तितकेची सोय. हां, तितकेची सोय कोणाला हे काही का राहिलं नाही का पूर्ण नाही. मला 2 गोष्टी माणसा होत्या की आपण जनरल विचार करत नाही की आपल्या तिकडे किती अन्नक्षेत्र आहे, तरी इथे किती येतं. तुम्ही सांगा, आपल्या तिकडे अन्नक्षेत्र आहे का जेवायला? असं नाही. आहे की खरं बोलणार आहे तर त्यांच्या पायाला लागले आहे का बा आपल्या तिकडं? मग इकडं अन्नक्षेत्र आणि जे मूळ परिक्रमा का करायची हे जर माहीत नसेल तर मग नुसतंच पळायचं. आता हे 7-8 किलो डोक्यावर घ्यायचं तर ते इतकं जीव काढतंय की जीव अक्षरशः मेटाकुटीला आणते. बरं, पण चालायलाही काय नाही. तर ते का आलं हेच माहीत नाही म्हणलं, कसं काय करायचं? कसं काय? आरती म्हणता येत नाही अजून. किती का हो? आता ही 4 वेळा आले तर देवा कामनाथ महादेव इथे. कामनाथ महादेवाची कथा बिथा काय माहिती आहे का? बघा ना, आता तुम्ही सांगा आता कसं करायचं, कसं काय? काय सांगून होत नाही ना. आता ते माऊलींनी एवढं लिहून ठेवले, तिथं समजा ना माऊली तिथे पडले, तुकाराम महाराज तिथे पडले, तिथं आमच्यासारख्याच ऐकून सांगून काय होत नाही. लक्षात ठेवा, ते आतून आहे. ज्याला परिक्रमा आता ह्यांना करायची होती ना, ह्यांनी आपलं उचलायचं बाचकं, चालायला लागायचं. म्हणजे ही जी तुम्ही 5-7 जण आलाय त्यांचाही त्रास वाचला असता आणि आश्रमांचाही त्रास वाचला असता का नाही?
500 600 700 माणसं एक एक ठिकाणी जेवायला येतं. त्या शुल्पानीमध्ये काय परिस्थिती आहे? हो ना. गरीब लोक त्यांच्या घरचं अन्न खाऊन आल्यावर कसं वाटतं? डोळ्यात पाणी येतं का नाही? एक बाई हे करते. त्यांचे अभ्यास घालायला. त्यांच्या पोरांच्या अंगावर कापड आहे का? कापड नागडी उघडी पोरं सगळी. त्या माणसांची पोटं पार बाखाटीला पोचले तर, आणि आपण त्यांच्या घरी बसून एक एक 1.5 भाकरी 2 भाकरी हाणून वरण. तरी आश्रमावर म्हणजे एक बाई अभ्यासाला जायची चहा पाणी. चहा पाणी. त्या दुकानाने खट्या त्या दुकानाच्या पुढे हा. आपल्या लोकांना कुठल्या गोष्टीचा आनंद आहे तेच मला कळाना, की मग आपण जेवायसाठी येतो का परिक्रमेसाठी येतो तर नक्की नक्की डोक्यात काय तेच कळणार. बरं भूतासारखं नुसतं चालायचं आश्रमात थांबायचं आणि परत उठाय हातावर पाणी पडत नाही ते लगेच निघले का नाही? आंघोळीला गर्दी आपल्या मनाला शांतता आहे का इकडं? 5 मिनटं जीव थाऱ्यावर 5 मिनटं आहे का? म्हणजे आत्म्याला शांतता पाहिजे. परिक्रमा करायची ती आत्म्याच्या शांतीसाठी करायची. पण आत्म्याला मनाला शांतता नाही, शरीराला नाही, नुसतं दुखू उचलून पळ. आपल्या तिकडचे लोक लय खोटं बोलतात. कुठलं खोटं बोलतात? नर्मदा माईने दर्शन दिलं काय करते तसं. आणि कालच्या दुपारच्या टायमाला म्हणणारे 2 बाया कुठल्या होत्या कोणाला म्हणणारे जंगलात आम्हाला उशीर झाला आणि 12 किलोमीटर पुढे आश्रम राहिला होता. मग नर्मदा माया आम्हाला एक म्हातारी आली, 80 वर्षाची म्हातारी आली आणि ती म्हणली काम क्यों डर रही बेटी? मैं है तुम्हारे साथ. चित्ता आएगा तो मैं काटूंगी, तुम चले जाओगे. बघा ना तुम्ही मी आता दगडात आहे, मी पाडीत आहे, मी झाडात आहे. असं ती म्हातारी येऊन बोलली. आणि बरं हा. आणि दुसरी गोष्ट अशी की इथं साधूंनी मरमर तपस्या केली, त्यांना नाही दर्शन दिलं, आयुष्य गेलं त्यांचं. हाडाची काढं झाली, हाडकं वाळून नदीत विरघळून गेली पाण्यात नर्मदेच्या, त्यांना दर्शन नाही दिलं. आणि आपला माणूस 4च दिवस चालतो आणि 5व्या दिवशी म्हणतो मला नर्मदेने दर्शन दिलं. काही तिथून म्हणते इथून म्हणतात की कोल्हापूर तो जालन्यावाली की आमच्या स्वप्नात आली किंवा मला याने आदेश दिला की तू परिक्रमेला निघ, मग तिथूनच निघायचं ना, काही न घेता. बाचका आणायची आहे का नाही? पण आपल्याला एवढ्या बारीने काम लय म्हणजे मी म्हणून विचारत पाहुणे बोलू गेले. हा. म्हणजे मला आता सहना भवतु